लाडक्या बहिणींसाठी आली सर्वात मोठी आनंदाची बातमी, खुशखबर. हो, आता पुन्हा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये अजून 1500 रुपये आले. ही माहिती सत्य आहे, 100% सत्य आहे. आणि सुरुवात झाली. 20 जिल्ह्यात पुन्हा पैसे आले 1500 रुपये. हो, लाडक्या बहिणी झाल्या पुन्हा खुश. हे बघा, नुकताच तुमच्या खात्यामध्ये आता काही दिवसांपूर्वी सप्टेंबरचा हप्ता जमा झाला, बरोबर ना. सप्टेंबरचे 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा झाले ना बहिणींनो. परंतु आता ज्यांना ज्यांना सप्टेंबरचा हप्ता आला होता त्यांच्या खात्यामध्ये पुन्हा आता ऑक्टोबर महिन्याचे 1500 रुपये आले. हा जो चालू महिना आहे ऑक्टोबर महिना, तर ऑक्टोबरचा हा 16वा हप्ता आहे आणि हा 16वा हप्ता देखील 1500 रुपये जमा झाले लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये. सर्व सांगतो, व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा. तसेच 6000 रुपये बोनस सुरू, दिवाळी बोनस. तुम्ही बरोबर ऐकतायत, दिवाळी बोनस देखील सुरू झालेला आहे. 6000 रुपये. हे पैसे तुम्हाला पाहिजे आहेत का? बोनस तुम्हाला जरी पाहिजे असेल तर तुम्हाला एक काम करावं लागणार आहे. ते पटकन तेवढं काम करा म्हणजे तुमच्या खात्यामध्ये बोनस येईल. सर्व सांगतो त्याबद्दल पण माहिती. व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा. आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. सत्य माहिती तुम्हाला फक्त आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते, त्यामुळे ही माहिती समजून घ्या. 6000 बोनस आणि ऑक्टोबर 1500 रुपये. तर राज्यातील सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पुन्हा पैसे. हे बघा, आता एक महत्त्वाची अपडेट सर्व लाडक्या बहिणींसाठी पहिले मी सांगतो. हे बघा काय झालेलं आहे, सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे बहिणींनो. अर्जंट बातमी आहे, नीटपणे समजून घ्या. काय झालेलं आहे, 1 लाखपेक्षा जास्त बहिणी ज्या आहेत त्यांचा हप्ता आत्ताच नुकता बंद करण्यात आला. हो, तर त्या बहिणींना सप्टेंबरचा हप्ता आलाच नाही. तर कोणत्या त्या बहिणी होत्या ज्यांना पैसे आलेच नाही? काय कारण होतं त्याचं? हे कारण जाणून घेणं फार गरजेचं आहे. हे बघा, एका घरात फक्त 2च जण लाभ घेऊ शकतात. 2पेक्षा जास्त 3 जण लाभ घेऊ शकत नाही किंवा 3पेक्षा जास्त लाभ घेऊ शकत नाहीत. लाडकी बहीण योजनेसंदर्भात ही सर्वात मोठी अपडेट आहे. त्यामुळे भरपूर असे कुटुंब होते ज्यामध्ये 3 जण लाभ घेत होते किंवा 3पेक्षा जास्त जण लाभ घेत होते. तर फक्त घरात 2च जण लाभ घेऊ शकतात. एका कुटुंबात फक्त 2च जण लाभ घेऊ शकतात लाडक्या बहिणींनो. त्यामुळे 3 जण, 2पेक्षा जास्त, 3 किंवा 3पेक्षा जास्त जण जरी लाभ घेत असतील तर त्यांचा हप्ता बंद करण्यात येत आहे. हो, तर आताच नुकते 1 लाख बहिणींचा हप्ता बंद करण्यात आलेला आहे. ती माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे बघितलेली आहे. हे तुम्हाला एक छोटीशी माहिती मी तुम्हाला दिली. आलं लक्षात? आणि बघा, ऑक्टोबरचा हप्ता तुम्हाला सप्टेंबरच्या हप्त्यासोबत मिळेल अशी चर्चा चालली होती, परंतु काही ऑक्टोबरचा हप्ता सप्टेंबरसोबत आला नाही. फक्त सप्टेंबरचेच 1500 रुपये तेव्हा आले. परंतु आज पुन्हा हप्ता सुरू झाला आणि थेट राज्यातील 20 जिल्ह्यात ऑक्टोबरचा हप्ता पुन्हा येणे सुरू झाले. तुमच्या खात्यामध्ये जरी ऑक्टोबरचा हप्ता आलेला नसेल, जराशी पण काळजी करू नका. हा व्हिडिओ एवढा पूर्ण बघा. सर्व सांगतो, सर्व टोटल माहिती आहे, काहीच टेन्शन घेण्याची गरज नाही. तुम्हाला सांगतो मी. आणि 6000 रुपये बोनस सुरू झाले. ज्यांना कोणाला अजून बोनस मिळाला नसेल त्यांना एखाद्या तासामध्ये येऊन जाईल आणि एक काम करावं लागणार आहे, तेव्हाच ते बोनस मिळणार आहे. त्याबद्दल पण माहिती सांगतो. व्हिडिओ पूर्ण बघा फक्त. आता बघा महत्त्वाची आनंदाची बातमी. तर राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची खुशखबर मी सांगतो आता तुम्हाला. हो, 6000 रुपये बोनस. हे बघा, हे आता जाहीर झालं, शिक्कामोर्तब झाला. आणि आता खात्यात तुमचं जे पण बँक खातं असो त्यामध्ये त्या खात्यात बोनस देखील सुरू झाला. ही माहिती एकदम सत्य आहे, कारण फेक माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत नाही. सत्य माहितीच मी तुम्हाला देत असतो. परंतु सत्य माहिती तुम्हाला केव्हा कळते, जेव्हा तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघता. तुम्ही काय करतात, सुरुवातीला 1-2 मिनटं व्हिडिओ बघतात आणि कट करून टाकतात. तसं करू नका. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघितला
तरच तुम्हाला अपडेट समजेल, अन्यथा काहीच समजणार नाही. या गोष्टीकडे लक्ष द्या. ओके. हे बघा, आता सप्टेंबरचा हप्ता ज्यांना मिळालेला आहे त्यांच्याच खात्यामध्ये आता 16वा हप्ता येणे सुरू झालेला आहे. हो, आता तुम्हाला मी यादी दाखवतो किती बहिणींना 16वा हप्ता आला. पुन्हा 1500 रुपये कोणाकोणाला आले त्यांची माहिती मी तुम्हाला सांगतो. आता अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. आणि तसेच टॉप बातम्या, कामाच्या बातम्या देखील मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे सर्व माहिती एकदम महत्त्वपूर्ण आहे, सर्व माहिती कामाची आहे, सर्व माहिती तुमच्यासाठी आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. चला आता जाणून घेऊया बोनस संदर्भात माहिती आणि ऑक्टोबरचे 1500 रुपये पण येणे सुरू झाले याबद्दल पण माहिती बघा. तर या अपडेटमुळे राज्यातील सर्व लाडक्या बहिणी एकदम प्रचंड खुश झालेल्या आहेत. कारण अपडेट तसे आहेत, मोठे अपडेट आलेले आहेत आणि या अपडेट सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत आहेत. चला बघा आता अत्यंत महत्त्वाचे अपडेट. तर लाडक्या बहिणींनो, आता समजून घ्या मी काय सांगत आहे. अत्यंत महत्त्वाची कामाची माहिती राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी. हे बघा काय आहे अपडेट. ही अपडेट पहिले बघा, ही अपडेट फार महत्त्वपूर्ण आहे, कामाची अपडेट आहे. लाडकी बहीण योजनेत सर्व लाभार्थ्यांना KYC करणे बंधनकारक आहे, बंधनकारक केले आहे. हो, KYC सर्वांना करावीच लागणार आहे. आता एक प्रश्न तुमच्या मनात असेल, KYC केली नाही तर काय होईल? जरी आम्ही KYC केली नाही लाडकी बहीण योजनेची तर काय होईल? चला त्याबद्दल माहिती बघा. जर तुम्ही KYC केली नाही तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार आहे. हो, जरी तुम्ही KYC केली नाही तरी तुम्हाला लाभ भेटणार आहे. आता सप्टेंबरचा लाभ मिळाला, ज्यांची KYC झालेली नव्हती त्यांना पण सप्टेंबरचा लाभ देण्यात आला. KYCची प्रक्रिया तुम्हाला पारदर्शक पद्धतीने लाभ मिळावा यासाठी आहे. कोणतीही पात्र महिला योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये यासाठी KYC केली जात आहे, असंही आदिती तटकरे मॅडमांनी सांगितलं. बघा, आदिती तटकरे मॅडमांनी सांगितलं आहे, जरी KYC केली नाही तरी तुम्हाला लाभ मिळणार आहे, परंतु भविष्यात पुढे चालून तुम्हाला अडचण येऊ शकते. त्यामुळे जरी तुम्हाला रेग्युलर हप्ता पाहिजे असेल, लाभापासून वंचित राहू नये, त्यामुळे ही KYC सर्वांना करावीच लागणार आहे. म्हणजे तुम्हाला लाभ मिळेल मग KYC करायची नाही का? असं नाही, KYC तर 100% करायचीच आहे, सर्वांनाच करायची आहे. आलं लक्षात? कंपल्सरी सर्वांना आहे ती KYC. त्यामुळे KYC कंप्लीट करा. मी रोज तुम्हाला सांगत आहे व्हिडिओमध्ये KYC करा, KYC करा, परंतु भरपूर बहिणींनी अजूनपर्यंत KYC केलेलीच नाही. हप्ता येत आहे तर मग काय टेन्शन घ्यायचं, मी KYC करत नाही असा विचार काही बहिणी करत आहे. तर तसा विचार करू नका बहिणींनो, KYC तुम्हाला करावीच लागणार आहे. त्यामुळे पटापट तुम्ही जा ग्राहक केंद्रावरती, जिथे पण कॅम्प्युटर कॅफे आहे तिथे जाऊन तुम्ही KYC पूर्ण करा. नाहीतर मोबाईलवरती तुम्हाला जमत असेल तर मोबाईलवर करा. मोबाईलवर कसे करायची KYC 2 मिनिटात होऊन जाते ते मी तुम्हाला सांगितलं आहे. तर KYC करा. आता राहिला विषय ज्या बहिणी पात्र आहेत, ज्यांना सप्टेंबरचा लाभ मिळाला त्यांना 16वा हप्ता देखील येणे सुरू झाले. 16वा हप्ता 1500 रुपये जमा होणे सुरू झाले. याबद्दल जे अपडेट आहे ते अपडेट मी तुम्हाला सांगतो. 16वा नाही बहिणींनो, तुम्हाला 15वा हप्ता मिळालेला आहे नुकताच आता, बरोबर. 15वा हप्ता मिळालेला आहे, 16वा हप्ता अजून आलेला नाही. तर आता महत्त्वाचा प्रश्न, 16वा हप्ता जो आहे, 16वा हप्ता कधी मिळेल? सध्या आपण बघत आहोत ज्या महिन्याचा हप्ता आहे त्या महिन्यात नाही येता, त्याच्या पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये येत आहे. त्यामुळे शक्यतोवर मी तुम्हाला सांगतो ऑक्टोबरच्या एंडिंगपर्यंत JR येईल ऑक्टोबरचा हप्त्यासाठी, 16वा हप्त्यासाठी. त्यामुळे आपल्याला ऑक्टोबरच्या एंडिंगपर्यंत सर्वांना वाट बघावी लागणार आहे. परंतु हे 6000 बोनस सुरू झालेला आहे. बोनसबद्दल जी अपडेट आहे ती अपडेट आपण आता समजून घेऊया. चला ही माहिती बघा. सप्टेंबरचेच 1500 रुपये आलेले आहेत, ऑक्टोबरचा हप्ता अजून आलेला नाही, तो पुढे चालून भेटणार आहे. झालं क्लिअर? सत्य माहिती फक्त आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते. आता बघा 6000 रुपये बोनस मिळणे सुरू झाले. ही जी माहिती आहे ही सत्य माहिती आहे. चला ही माहिती बघा. चला
6,000 रुपये बोनस, त्याबद्दलची माहिती आहे ती माहिती समजून घ्या. राज्यातील सर्वात फेमस योजना लाडकी बहीण योजनेसंदर्भात तर मी तुम्हाला सर्व माहिती सांगितली. आता बघा, कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर. हे बघा, सत्य माहिती तुम्हाला मिळत आहे. आता सत्य माहितीच तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते, फेक माहिती आपल्या चॅनलवर दिली जात नाही. हे बघा, तर किती ते जाणून घ्या बोनस. तर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एस.टी सुमारे 85,000 कर्मचारी व अधिकाऱ्यांना यंदा दिवाळीच्या निमित्ताने 6,000 रुपये सानुग्रह अनुदान म्हणजे दिवाळी बोनस देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला आहे. बघा, राज्याचे उपमुख्यमंत्री साहेब कोण आहेत? एकनाथजी शिंदे साहेब आणि अजित पवार साहेब. तर त्यामध्ये उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे साहेबांनी सर्वात मोठा निर्णय घेतला. एस टीचे जे काही कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, त्यांना दिवाळीचं बोनस दिलं जात आहे. 6,000 रुपये बोनस दिलं जाणार आहे, हे जाहीर करण्यात आलं. याचसोबत बघा, यासोबतच वेतनवाढीचा फरक दरमहा वेतनासोबत देण्यासाठी महामंडळाला 65 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून पात्र कर्मचाऱ्यांना दिवाळी अग्रिम म्हणून 12,500 रुपये देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. सह्याद्री अतिथीगृहात कर्मचारी संघटनांसोबत बैठक. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात एस टीच्या सर्व कर्मचारी संघटना आणि कृती समितीची बैठक जी आहे ती पार पडली. या बैठकीत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी निर्णय जाहीर केला. परिवहन मंत्री व एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक आणि उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नवीन सोना, एस टी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर यांच्यासह विविध कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. ओके, 6,000 रुपये बोनस जे आहे ते महिलांना नाही, लाडक्या बहिणींना नाही, तर ते मिळणार आहे. एस टीचे जे काही कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, त्यांना हे 6,000 रुपये बोनस जे आहे ते जाहीर करण्यात आलेलं आहे. आलं लक्षात? तर सर्व सत्य माहिती तुम्हाला पाहायला मिळत असते. बोनस ते मिळणार आहे सरकारी सरकारी नाही तर एस टी कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना 6,000 रुपये बोनस. चला, ही बातमी समजली. आता बघा, बातमी नंबर 2 अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, कामाची बातमी आहे. चला, बातमी नंबर 2 बघा. चला, आता बघा बातमी नंबर 2. अब पहा 2026साठी जगाचा सोन्याबाबत अंदाज, एकूण वाटेल अचंबा. सोने आपण बघत आहोत, सोन्याचे भाव जे आहे दिवसेंदिवस गगनला भिडत आहे आणि भरपूर महाग सोनं झालेलं आहे, सोन्याचे भाव झालेले आहेत. हे बघा, सोन्याच्या किमतीची उच्चांकी धाव अथकपणे सुरूच असून नुकत्याच त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रति औंस $4,000चा विक्रमी टप्पा ओलांडला आहे. मात्र हा ऐतिहासिक अत्युच्च स्तरही फिका वाटावा असे 2026मध्ये सोन्याच्या $5,000च्या पातळीचा अंदाज जागतिक आघाडीच्या संस्थेकडून सोमवारी वर्तवण्यात आला आहे. हे बघा, तर लौह धातूच्या किमतीचा चढता क्रम पुढेही सुरू राहील याबाबत सर्वच जागतिक संस्था आणि विश्लेषकांमध्ये एकमत असून त्यांनी 2026साठी व्यक्त केलेल्या अंदाजाची सरासरी प्रति औंस $4,400 अशी आहे. तथापि हे बघा, रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार बँक ऑफ अमेरिका ग्लोबल रिसर्चने सोमवारी मौल्यवान धातूच्या किमतीचा अंदाज या सर्वांमध्ये सर्वाधिक नोंदविला आहे. या बहुराष्ट्रीय बँकेच्या मते 2026मध्ये सोन्याचा भाव प्रति औंस $5,000पर्यंत वाढेल. गेल्या आठवड्यात 8 ऑक्टोबर रोजी सोन्याचा भाव पहिल्यांदाच औंसासाठी $4,000च्या वर गेला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन विरुद्ध पुन्हा एकदा व्यापार युद्धाच्या धमक्या दिल्यानंतर गुंतवणूकदारांमधील अस्वस्थता वाढली आहे. त्यांनी त्यांच्या पैशाचे सुरक्षित आश्रयस्थान म्हणून सोन्याला पसंती दिली असून
यातून सोमवारी सोन्याच्या वायदा किमती $4,079.62वर विक्रमी उच्चांकावर पोहोचल्या. ठीक आहे, ही बातमी पण अत्यंत महत्त्वाची होती. चला यामध्ये बोनस संदर्भात माहिती आपण बघितली आणि सुरुवातीला राज्यातील सर्वात फेमस योजना लाडकी बहीण योजनेसंदर्भात पण अपडेट बघितली. सर्व माहिती एकदम सत्य माहिती तुम्हाला दिली आहे आणि तुम्हाला सर्वांना माहीत आहे आपल्या चॅनलवर फक्त सत्य माहितीच दिली जाते, फेक वगैरे काहीच माहिती दिली जात नाही आणि तसं काही आपलं चॅनल माहिती देत नाही. ओके, जे सत्य आहे, जे बातम्या आहेत, जे न्यूज आहेत तेच बातमीच्या आधारे मी तुम्हाला माहिती देत असतो. आलं तुमच्या लक्षात? ठीक आहे, या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदा आलेलं असेल तर आपले चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद, भेटू पुढील व्हिडिओमध्ये.